मुंबईच्या साकीनाक्यात मॅनहोलमध्ये पडून एकाचा मृत्यू. खैरानी रोडवरील 25 फूट खोल मॅनहोलमध्ये पडून दुर्घटना. उघड्या मॅनहोलनं 61 वर्षीय व्यक्तीचा जीव घेतला. महापालिका प्रशासनाच्या ढिसाळ कारभारावर प्रश्नचिन्ह. मॅनहोल उघडं का ठेवलं? चौकशीतून समोर येईल. दोषींवर कठोर कारवाई होणार. महापौर रितू तावडे यांचं आश्वासन. तर चौकशी करू एवढंच सांगून महापौरांची जबाबदारी संपते का? संतप्त मुंबईकरांचा सवाल. महापालिका आयुक्त मॅडम आणखी किती मुंबईकरांचे जीव घेणार? दुर्घटनेची संपूर्ण जबाबदारी अश्विनी भिडेंचीच. उपमहापौर संजय घाडी यांची पालिका आयुक्तांवर गंभीर आरोप. मुंबई महापालिका आयुक्त अश्विनी भिडे यांची तातडीची बैठक. साकीनाका इथल्या मॅनहोल घटनेचाही सखोल आढावा. पालिकेतील सर्व अतिरिक्त आयुक्तांची उपस्थिती. मॅनहोल कुणी समाजकंटकांना उघडं ठेवलं का? यामागे घातपात आहे का? याची चौकशी होईल. भाजपच्या नवनाथ बन यांच्यासह दिलीप लांडे यांच्याकडूनही संशय व्यक्त. नवी मुंबईतील बेलापूरमधील पालिका आयुक्तांच्या कार्यालयात मनसेचं आंदोलन. पालिका रुग्णालयात महिलेचा मृत्यू झाल्यानं मनसे आक्रमक. चुकीच्या उपचारामुळेच गर्भवती महिलेचा मृत्यू. विधानभवन परिसरात वीज पुरवठा खंडित. अधिवेशनाच्या काळात विधानभवन परिसरात बत्ती गुल. मुंबई ठाण्यासह उपनगरात पावसाची संततधार. अनेक ठिकाणी रस्ते जलमय. मुंबईत 204.6 मिलीमीटर पावसाची नोंद. आणखी 4 दिवस मुंबईत मुसळधार पावसाचा इशारा. मंत्रालयातील आपत्ती व्यवस्थापन विभागाचा पावसावर वॉच. अतिवृष्टीच्या पार्श्वभूमीवर प्रशासन सतर्क. कोकणात एनडीआरएफ तैनात. मंत्री गिरीश महाजनांकडून पावसाच्या स्थितीचा आढावा. मुंबईला पावसानं झोडपलं. हिंदमाता, किंग सर्कल, चेंबूर, प्रभादेवी स्थानक परिसरातील रस्ते जलमय. नालासोपाऱ्यातील रस्त्यांवर 2 फुटांपर्यंत पाणी साचलं. जनजीवन विस्कळीत. पावसामुळे तिन्ही मार्गांवरच्या रेल्वे सेवा विस्कळीत. ट्रॅकवर पाणी साचल्यानं रेल्वे सेवा खोळंबली. रेल्वे 10 ते 15 मिनिटं उशिरानं प्रवाशांची तारांबळ. मुंबईतील रस्ते वाहतूक मंदावली. पाऊस आणि रस्ते कामामुळे वाहतुकीवर परिणाम. मुंबई ठाणे नवी मुंबईतील वाहतूक संथ गतीनं. मुंबईसह ठाण्यात झाडांची पडझड सुरूच. चर्चगेट रेल्वे स्थानक, अंधेरीच्या मरोळ मिलिटरी परिसरात झाड कोसळून वाहनांचं नुकसान. तर मीरा भाईंदरमध्ये धावत्या दुचाकीवर झाड कोसळून तरुण गंभीर जखमी. पावसामुळे मुंबई गोवा महामार्गाची दयनीय अवस्था. कोलेटीजवळ महामार्गावर खड्ड्यांचं साम्राज्य. वाहनधारकांची दमछाक. दुसरीकडे निवळी घाटात दरड कोसळल्याची घटना. कोल्हापूरमध्ये दमदार पावसामुळे पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली. मंदिर पाण्याखाली. जळगावच्या हतनूर धरणातून 5000 क्युसेकनं विसर्ग सुरू. तापी आणि पूर्णा नदीही इशारा पातळीजवळ. देहविक्रीला तयार असतील तर गिऱ्हाईक आहेतच. शिंदेंच्या फोडाफोडीवर राज ठाकरे यांची विखारी टीका. तर मनसेमध्येही दुसऱ्या पक्षाचे लोक आलेत. त्यांनाही वेश्या म्हणाल का? बच्चू कडूंचा घणाघात. सचिन आले, आता त्यांची टीमही येणार. अहिरांच्या शिवसेना पक्षप्रवेशावर बच्चू कडू यांचं वक्तव्य. तर टीमची गरज काय? आधी मला तर खेळू द्या. काही स्कोर केल्यानंतर दुसरे प्लेअर आणणार. अहिर यांचं सूचक वक्तव्य. देशात गलिच्छ राजकारण सुरू. एक दिवस भाजपमध्येच ऑपरेशन कमळ होईल. संजय राऊतांचा भाजपवर निशाणा. तर भाजपचं ऑपरेशन कमळ करण्यासाठी राऊतांना 100 जन्म घ्यावे लागतील. नवनाथ बन यांचं प्रत्युत्तर. संजय राऊतांनी राज ठाकरे यांची भेट घेतली. शिवतीर्थ निवासस्थानी दोन्ही नेत्यांची चर्चा. भेटीमागचं कारण मात्र अस्पष्ट. काँग्रेस आमदार साजिद पठाण यांना बिश्नोई गँगकडून धमकी. विधानसभेत विरोधक आक्रमक. आमदार सुरक्षित नाहीत म्हणत पटोलेंचा सरकारवर निशाणा. तर पटोलेंच्या टीकेवरून नितेश राणे यांचाही पारा चढला. पवारांसोबतच राहणार आम्ही सर्व खासदार एकत्र. ऑफरबाबतच्या वक्तव्याचा वेगळा अर्थ काढला. अमोल कोल्हे यांचं स्पष्टीकरण. पालकमंत्रीपद आम्हालाच मिळणार. भरत गोगावले रायगडचे पालकमंत्री होणार. आमदार महेंद्र दळवी यांचा दावा. पालकमंत्रीपदाबाबत मुख्यमंत्र्यांची भेट घेतल्याची माहिती. अधिवेशनानंतर घोषणा होण्याची शक्यता.